हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळेजण खूप खुश असाल. सो व्हिडिओला इथे सुरुवात करते. सर्वात आधी सगळ्यात सकाळ मी एक काम करते, ती म्हणजे माझी मीटिंग अटेंड करते. कारण सकाळी 10 वाजता माझी मीटिंग असते आणि मीटिंग झाली की रिमेनिंग माझी जी काही कामं असतील ना तर ती कंप्लीट करून घेते. तर मीटिंगसाठी इथे मी टेरेसच्या इथं आले आहे, कारण तिथे थोडासा लाईट छान पडतो. कारण इथे ना लाईट सारखी ये जा करत असते, त्यामुळे जर मीटिंग सुरू असताना लाईट गेली ना तर कॅमेरामध्ये पूर्ण अंधारच येतो, अजिबात लाईट येत नाही. त्यामुळे मी टेरेसच्या इथे जाऊन बसते, कारण नॅचरल लाईट येते आणि त्यामुळे लाईट असो किंवा नसो काहीच फरक पडत नाही. व्हिडिओ क्वालिटी, कॅमेरा क्वालिटी व्यवस्थित राहते. त्यामुळे मी इथे अशी सारखी सिटिंग अरेंजमेंट चेंज करत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं प्रॉपर असं टेबल फॉर्मॅट नाही आहे किंवा सिटिंग अरेंजमेंट नाही आहे इथे, त्यामुळे व्यवस्थित असं मीटिंगही अटेंड करता येत नाही. त्यामुळे पाठ आणि कंबर ही खूप दुखून येते. म्हणून मी असं जिन्यावर बसले आहे, जेणेकरून माझा लॅपटॉपही व्यवस्थित राहील आणि मलाही प्रॉपर असं सिटिंग अरेंजमेंट भेटेल. तर या व्हिडिओमध्ये ना मी 2-3 दिवसाचे क्लिप्स ॲड केलेले आहेत, तर तेच तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर मम्मीने येताना हे आईस्क्रीम आणलं होतं, तर तेच आईस्क्रीम इथे विरा मला चारत आहे. याचं रिझन तुम्हाला थोड्याच वेळात समजेलच. तर आईस्क्रीम फक्त माझ्यासाठी आणि विरासाठीच आणली होती, तर तिचं तेच चालू होतं की नाही, आईस्क्रीम फक्त आमच्या दोघींसाठीच आहे. आणि एक खास रिझन होतं, त्यामुळे ती मला इथे आईस्क्रीमही चारत होते पहिला घास. तर ते रिझन तुम्हाला मे बी समजलंच असेल थंबनेलवरून किंवा टायटलवरून. तर तुम्ही जर बरोबर गेस केलं असेल ना तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की ती मला का आईस्क्रीम चारत आहे. तर त्यानंतर ना आमचा हा असा डान्स चालू आहे, कारण विराला डान्स करायला आवडतो, त्याचबरोबर मलाही डान्स करायला आवडतो, म्हणून तिचं असं चालू आहे. आणि हे डान्स करताना ना ती काउंट पण करते, म्हणजे 1 2 3 4 असं, म्हणजे व्यवस्थित आमच्या स्टेप्स लक्षात राहतील आणि आम्ही छान असा डान्सही करू. तर अशा प्रकारे आमची मस्ती चालू असते. सो स्टे ट्यून गाईज. तर हा डान्स कंप्लीट झाला ना त्यानंतर तिने एक छोटासा व्हिडिओ शूट केला, तर तोही या व्हिडिओमध्ये मी ॲड केलेला आहे, कारण तिने एक मेसेज दिलेला आहे तुमच्या सर्वांसाठी. सो तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला तिचा व्हिडिओ आणि तिचा मेसेज आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला ती थोडंसं इंग्लिश बोलण्याचं ट्राय करत आहे, कारण ती न्यूली आता इंग्लिश शिकत आहे, त्यामुळे ती थोडंसं ट्राय करत आहे. पण त्यातले काही सेंटेन्स, काही वर्ड्स हे चुकलेले आहेत. सो थोडंसं समजून घ्या, कारण ती नवीन शिकत आहे. हाय गाईज, हाव आर यू नेम, म्हणजे तुमचं नाव काय. जर का तुमचं नाव श्रावणी असन, ओवी असन, ओवी, सारा, रेश्मा ही 4 नावे असतील ना तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तुमचं हे नाव. मला ना तुम्हाला असं व्हिडिओ पाठवायला लय आवडतं, पण मी काय करू, मला नाही येत पाठवता. हाय गाईज, आज माझ्या दीदीचा बर्थडे, त्यासाठी मी तिच्यासाठी खूप मोठं सरप्राईज, जे तिला खूप 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 आवडेल. आणि ते तिच्याकडं नव्हतं, ते तिचं आताच नाही सांगणं, नाहीतर तिला कळण मी कोणतं सरप्राईज घेतलं आहे. मला खरंच नाही माहिती तिला आवडेल का नाही. मी तर म्हणते हॅपी बर्थडे. तुम्हालाही आता समजलंच असेल की माझा बड्डे आहे. सो सर्वात आधी ना इथे मी केक शो करते तुम्हाला, कारण केक जसा ही ऑर्डर घरी आली ना तसं विराचं चालू होतं की एक केक बघायचा आहे. तर आम्ही हा केक ओपन केला, तर छान टेस्टला होता, घरगुती असा केक होता. शॉपपेक्षा खूप छान, 100 पटीने खूप छान असा घरगुती हा केक टेस्टला होता. तर विरा ज्या गिफ्टबद्दल बोलत होती ना, ते गिफ्ट म्हणजे तिने मला इयरिंग्स दिलं. खरं तर माझे जे इयरिंग्स होते ना छोटेवाले, तर ते तुटले होते आणि ते तिला माहिती होतं की ते तुटलं आहे, म्हणून तिने असा विचार केला की गिफ्टमध्ये हिला इयरिंग्सच द्यावेत. तर जे तुटलं होतं ना माझं कानातलं, ते तिच्यासमोर तुटले असल्यामुळे तिला असं समजलं लगेच की आपण हिला इयरिंग्सच गिफ्ट द्यावेत. आणि त्यानंतर ती मला बोललीही की तुझं इयरिंग्स तुटलं ना, म्हणून मी असा विचार केला की माझ्याकडे हे इयरिंग आहे आणि मी तर काही घालू शकत नाही, कारण मी ऑलरेडी हे गोल्डवालं इयरिंग्स घातलेलं आहे, त्यामुळे हे इयरिंग्सचा मी नाही यूज करू शकत. तर तुझं तुटलं आहे ना, तर हे तूच यूज कर. तर असा विचार केला तिने आणि तिने मला ते गिफ्ट दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने खूप सरप्राईज ठेवलं होतं माझ्यासाठी, की म्हणजे तिने मला सांगितलं होतं की मी गिफ्ट देणार आहे, पण काय देणार आहे हे तिने मला सांगितलंच नव्हतं. तर एकदम लास्टला बड्डे सेलिब्रेशन वगैरे सगळं झाल्यानंतर तिने मला गिफ्ट दिलं, ते म्हणजे इयरिंग्स दिले. तर तेही मी इथे फोटोजमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. खूप छान, खूप सुंदर असं इयरिंग्स होते. आणि ते इयरिंग्स म्हणजे तिचा जो गळ्यातला जो सेट होता ना त्यावरचे होते. त्याच्यावर तिचं असं म्हणणं होतं
ही मी गळ्यातलं घालू शकते, पण माझ्याकडे ऑलरेडी गोल्डचे इयरिंग्स मी घातले आहे, त्यामुळे हे वालं तर इयरिंग्स नको आहेत मला, म्हणून मी तुला हे गिफ्ट ॲज अ गिफ्ट म्हणून मी देऊन टाकते. तर तुम्ही बघू शकतात खूप छान विचार करून तिने मला हा गिफ्ट दिलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं तिचं विचार आणि तिचं गिफ्ट हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर साधं सिंपल असं आमचं सेलिब्रेशन झालं आणि खूप छान असं सेलिब्रेशन झालं. त्यानंतर आता आम्ही हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर दुसऱ्या दिवशी आमचं असं ठरलं होतं की पाणीपुरी करायचं, कारण 2 दिवस आधी ना आम्ही पाणीपुरी केलेलीच होती, पण आम्हाला अजून क्रेविंग झाली होती पाणीपुरी खायची, कारण पाणीही उरलं होतं आणि त्याचबरोबर थोडंसं पुऱ्याही उरल्या होत्या ना, त्यामुळे. हे तिखट पाणी बनवलेलं आहे, जे पुदिन्याचं पाणी असतं ना ते तिखट पाणी आहे. त्याच्यामध्ये आपली खारी बुंदी असते ना ती बुंदी ॲड केली आहे, म्हणजे ही जी बुंदी असते ना खारी ही ॲड केली आहे. त्यानंतर हे चिंच गुळाचं पाणी आहे. खजूर ते टाकून आपण गोड चटणी बनवतो ना ती ही चटणी आहे. त्यानंतर इथे कांदा टमॅटो चॉप करून ठेवलेला आहे. कोथिंबीरही ॲड करू शकता, पण सध्या कोथिंबीर नव्हती तर कोथिंबीर नाही मी ॲड केली. आता हे नवीन पॅकेट आहे आणि हे 2 दिवसाआधीचं पॅकेट आहे. खरं तर 2 दिवसाआधीच पाणीपुरी बनवली होती, तेव्हाच ह्या 2 चटण्या रेडी करून ठेवल्या होत्या, पण पुऱ्या संपल्या त्याच्यामुळं ही चटण्या राहिल्या आणि त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा करत आहोत. तर इथे हा कुकर लावला आहे. या कुकरमध्ये वाटाणा आणि बटाटा शिजायला घातला आहे. जेव्हा हे रगडा तयार होईल तेव्हा मी तुमच्यासोबत प्लेटिंग शेअर करते. सगळ्यांनी पाणीपुरी खायला या. हे बघा व्यवस्थित असं चांगलं शिजलेलं आहे. आता मी याला मॅशरच्या साह्याने सगळं मॅश करून घेते. त्यानंतर आता मी तुम्हाला प्लेटिंग दाखवते. अशा प्रकारे ही शेवपुरीची प्लेट तयार झालेली आहे. तुम्हाला शेवपुरी आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवपुरी बनवली, त्यानंतर रगडा पॅटीस बनवला आणि त्यानंतर पाणीपुरी. तर असे डिफरंट टाईप्सचे पाणीपुरी आम्ही एन्जॉय केले, चाट आम्ही एन्जॉय केला. सो तुम्हाला प्लेटिंग आणि ही टेम्पटिंग अशी चाटची रेसिपी कशी वाटली सांगा. हाय एव्हरीवन, खूप दिवसातनं पाऊस पडतोय आमच्या इथे, सोबत ही शेअर करते. हे बघा जवळपास ना जुलै आणि पूर्ण ऑगस्ट हा काय पडलाच नाही. आता आज ऑगस्टचा एंडिंग चालू आहे आणि तेव्हा पाऊस पडतोय. तुमच्या इथे पाऊस येतोय की नाही बघा म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा. छान मस्त असं गार वातावरण झालं आहे, मस्त वाटते पाऊस आला तर. पण एक गोष्ट झाली ती म्हणजे लाईट गेली. आत्ताच विरायला घ्यायला गेले होते मी आणि पाऊस हळूहळू यायला सुरुवात झाली. आम्ही थांबलो 10-15 मिनटं थांबलो की पाऊस कमी होईल, पण शेवटी काही झालाच नाही कमी पाऊस. शेवटी थोडा पाऊस होता तेव्हाच आलो आणि आत्ता घरी आलो तर पावसाने खूप जोर घेतला. बरं झालं थोडं लवकरच निघालो तिथून, नाही तर खूप भिजलो असतो आम्ही. पाऊस येतच आहे, मस्त अशी भजी आणि चहा करूया. चला तर मग आमच्यासोबत तुम्ही पण चहा एन्जॉय करा. बोलते का काय बोलते? हाय गाईज. तसं नाही असं कर. हाय गाईज, आज मी शाळेत येत होते तेव्हा मला कुणीतरी घ्यायला आलं आणि काय झालं, पाऊसच आला. हे बघा, तुम्हाला बघायचंय का पाऊस? बघा एवढा जोराचा येतोय बघा. तिकडं तुम्हाला गारा पडल्यासारखा दिसतोय ना. हे बघा इकडं सगळीकडे पाऊसच पाऊस आहे. फक्त तुम्हाला प्रश्न पडला असं इथं का नाही वल्ल झालं. मी सांगते, हे जे आंब्याचं झाड दिसतंय ना त्यामुळे इथं पाऊस नाही पडलाय आणि जास्त ते जास्त ह्याच्यात खूप सारी माती इथं काय म्हणून ना. मग आम्हाला तुम्हाला चेअर आणायला गेली आहे ती, कारण खाली सगळं पाणी पाणी झालंय ना, त्याच्यामुळे ती म्हणली की मी चेअर आणते आणि चेअरवर बसून बोलते. चेअर आणली बघा इथं. हाय गाईज, तुम्हाला आवडला का आमचा पाऊस? खूप छान आहे ना, जसं तुमच्याकडे पण पडत. मग तुम्हाला काय पावसाला लाडी गुडी लावावा लागेल. आम्ही पण तसंच करतो, म्हणून आमचा पाऊस रंगतो. पाऊस येतो. हा पाऊस येतो. कोणतं गाणं म्हणतीस? पावसाला लाडूगुडी कसं लावते तू? मी म्हणते, ए रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. ए ग सरी माझे वडके घरी, सर आली
पावसाला राग येतो, मग पाऊस पडतो. तसाच पाऊस पडल्याने आमच्या झाडाला खूप खूप छान आमचं झाड उगतं. मग आम्हाला सावली सावली सावलीत उभा तर अशी राहावं बराच लागतं. वेळ विराची बडबड 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 सुरूच होती. एका फ्लोमध्ये ती कोणत्या सेंटेन्सवरून कोणत्या सेंटेन्सवर पोहोचत होती ना हे तिलाही समजत नव्हतं. पण तिची कंटिन्युअसली बडबडी सुरूच होती, कारण तिला असं ब्लॉगिंग करायला आवडतं, तिला असं कॅमेरासमोर बोलायला आवडतं, व्हिडिओज काढायला आवडतात, डान्स करायला आवडतं. सो ती असं बोलतच असते व्हिडिओमध्ये किंवा असं व्हिडिओ शूट करतच असते. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. या व्हिडिओमध्ये मी 2 ते 3 दिवसाचे सगळे क्लिप्स इन्क्लूड केले आणि एक व्हिडिओ क्रिएट केला, कारण बऱ्याच छोट्या मोठ्या कामामुळे ना मी व्हिडिओ शूट केलाच नव्हता. थोडं जे काही शूट केलं ना ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून काही सजेशन्स असतील, कमेंट असतील तर ते कमेंट करा. तुम्हाला जर एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल किंवा रेसिपी हवी असेल ना तर तेही तुम्ही कमेंट करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय.